गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. येतोय आवाज? आवाज येतोय का? हा येतोय ना? ओके. चला, आज आपण रिव्हिजन देऊया. झालेल्या सर्व टॉपिक वरती आपण एकदा रिव्हिजन देऊ. ठीक आहे. आणि काय करू आपण? सोमवारी रिव्हिजन देऊ, मंगळवारी झालेला जो संडेचा पेपर आहे त्याचं सोल्युशन घेऊ, आणि बुधवारी आपला मराठीचा पिरियड असतो, त्याचे जेवढं राहिलेलं बाकी आहे ते करू. चालेल ना? म्हणजे प्रत्येक विषयाला वेळ देता येईल आपल्याला, रिव्हिजन पण होईल, त्याचबरोबर पेपर सोल्युशन पण होईल, आणि मराठीचे उतारे बुधवारी घेत जाऊ. पुस्तकातले संपले तरी पुस्तकाच्या बाहेरचे पण आपण घेऊया, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. काय प्राजक्ता कोकाटे? नाही, माझ्या विषयाचं सोल्युशन देईल मी. येस, नियम पण घेऊया आपण. डोंट वरी, काहीच काळजी करू नका. मस्त रिव्हिजन देऊ, जेणेकरून एखाद दुसरा प्रश्न जातोय ना ते देखील जाणार नाही तुमचा. ठीक आहे. रिव्हिजन एकदम आता थोडीशी फास्ट घेऊ आपण. वेगळे पद शोधा. बघा, आता बऱ्याच जणांनी 80 मार्काचे प्रश्नपत्रिका सोडवताय, त्याचबरोबर तुम्ही घरी सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवत आहात, हो की नाही? त्याच्यामध्ये आता जेव्हा आपण वेगळे पद शोधा हा टॉपिक सुरुवातीला पाहिलेला होता, त्यावेळेला असं वाटलं की काही नाही, अतिशय सोपा भाग आहे, बरोबर? पण ज्या वेळेला एखाद दुसरा प्रश्न असा अतिशय वेगळा येतो, जो की पटकन लक्षात येत नाही, हे केव्हा कळतं? जेव्हा आपण पेपर सोडवत असतो त्यावेळेला. आवाज डबल येतोय का? आवाज डबल येत नाही ना? ओके. तर बघा, वेगळे पद शोधा हा टॉपिक अतिशय सोपा आहे, परंतु एखाद दुसरा प्रश्न थोडासा विचार करावा लागतो की का बरं हे वेगळं आहे. मग त्या ठिकाणी आपली निरीक्षण करण्याची क्षमता सुद्धा त्या ठिकाणी पाहावी लागते आपल्याला, की आपण निरीक्षण व्यवस्थित करतोय का, कुठं वेगळं काय आहे का, एका आकृतीमध्ये फक्त वेगळं आहे, मग ते कुठं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे, किंवा नियम काय बसतोय हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. काही वेळेला तिथं नियम नाही लक्षात येत, परंतु वेगळी आकृती आहे हे सुद्धा बऱ्याच वेळेला लक्षात येतं. असं नाही की प्रत्येक वेळेला तिथं नियम लावायचाच आहे. बऱ्याच वेळेला असं काही आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पाहत असाल, नियम नाही सांगता येत परंतु उत्तर बरोबर काढता येते, हरकत नाही. पण नियमानुसार चालल्यावर अजून छान. म्हणजे जरी एखादा प्रश्न अडलाय आणि तिथं लक्षात येत नाहीये पाहून सुद्धा, त्यावेळेला नियम लावायला हरकत नाही. घेते सृष्टी, उद्या घेणार. आज पेपर काहींचे सोडवायचे बाकी असतात, ते सोडवतात ना संध्याकाळी 11 वाजेपर्यंत, त्यामुळे आज पेपर सोल्युशन घेता येत नाही. नाही, आता सगळ्यांनी वही, पुस्तक, पेन सगळं बाजूला ठेवा आणि फक्त समोर फोकस करा तुमच्या मोबाईलकडे. छान अशी रिव्हिजन देऊया. ठीक आहे. चला, समृद्धी, त्यातली मला काही आयडिया नाहीये. तू ज्या मॅडमला टाकलं होतंस त्यांना विचारू शकतेस, मला त्याची काही आयडिया नाहीये. चला पाहूया नियम. नियम क्रमांक 1,
आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. आता आपण हा नियम सर्वांनी पाहिलेला आहे. रेखांकित भाग म्हणजे काय ते माहिती आहे सर्वांना. छायांकित भाग म्हणजे काय तेही माहिती आहे सर्वांना. मग त्याचा आकार आणि त्याचं स्थान आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्यावरून आपल्याला म्हणजे प्रत्येक ऑप्शन मध्ये ए बी सी आणि डी मध्ये रेखांकित भाग असेल किंवा छायांकित भाग दिलेला असेल तर त्याचा जो दिलेला आकार आहे, त्याचं जे दिलेलं स्थान आहे ते लक्षात घ्यायचं आहे. डावीकडे छायांकित भाग असेल तर तो प्रत्येक ऑप्शन मध्ये डावीकडे आहे का किंवा कुठे उजवीकडे दिसतोय का, किंवा रेखांकित भाग वर आहे खाली आहे का, ह्या प्रत्येक गोष्टी, त्याचा आकार कसा आहे, तिथं स्थान चेंज झालेलं आहे का, या गोष्टी आपल्याला या नियमामध्ये सांगितलेल्या आहेत. बघा, छायांकित भाग सर्वांना ठाऊक आहे. डावीकडचा जो आहे रंगवलेला भाग मीन्स छायांकित भाग आहे तो, आणि न रंगवलेला म्हणजेच पांढरा वर्तुळ आहे. किंवा रेखांकित भाग तर सर्वांना माहितीच आहे. रेखांकित भाग कसा आहे, जिथं रेषा दिलेला आहे तो झाला रेखांकित भाग. बरोबर. उभ्या असो आडव्या असो कशाही असो. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. बघा, अशा काही आकृत्या आहेत. आता मी तुम्हाला याचं काय झालं आदित्य कुठे, बघा सर्व म्हणजे अशा काही आकृत्या आहेत की त्यांचे दोन समान भाग करता येतात. म्हणजेच मी तुम्हाला व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं होतं की दोन समान भाग करता येतात म्हणजे तेव्हा त्या आकृतीची सममित आकृती तयार होते. आणि आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. मग ज्या आकृतीचे दोन समान भाग करता येत नाहीत त्याला असममित आकृती असं म्हणतात. हे तुम्हाला आठवत असेल मी शिकवलेलं. ज्या वेळेला आकृतीचे दोन समान भाग होतात त्यावेळेला ती आकृती असते समान म्हणजे सममित आकृती, आणि दोन समान भाग होत नाहीत, करता येत नाहीत, त्यावेळेला ती असते असममित आकृती. मग त्यावरून सुद्धा आपल्याला बरेच वेळेला प्रश्न आलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. बरोबर. मग पहा, सममित आणि असममित, काही नवीन मुलं आहेत बॅच 2 चे, त्यांनी रेकॉर्डिंग पाहिलेलं असेल, त्यांना आज डायरेक्ट समोर सांगते. सममित आणि असममित. सममित म्हणजे काय, तर एखाद्या आकृतीचे दोन समान भाग होतात. बरोबर. एखाद्या आकृतीचे दोन समान भाग होतात त्याला सममित आकृती असे म्हणतात. बघा, जसं की आता हा दिलेला वर्तुळ आहे, या वर्तुळाचे मी दोन समान भाग केले. बरोबर. आणि सांगितलं की हा डावीकडचा भाग उजवीकडे दुमडून घ्या, तर दुमडल्यानंतर त्याचे भाग कसे होणार आहेत, दोन समान भाग होणार आहेत. म्हणजे ती आकृती झाली सममित आकृती. लक्षात घ्या. मग तुम्ही फक्त असंच करणार का, आडवी रेषा मारून बघा किंवा आडवं फोल्ड करा तरीही दोन समान भाग होतात. क्रॉस मध्ये रेषा मारून घेतली तरी देखील दोन समान भाग होतात. इकडनं क्रॉस घ्या तरी देखील दोन समान भाग होतात. म्हणजेच आकृती आहे सममित आकृती. लक्षात घ्या. मग या आकृतीला तुम्ही कसंही दुमडून घ्या अर्ध्या भागावर, त्याचे दोन समान भाग होतातच. ठीक आहे. मग या आकृतीला असममित आकृती म्हणता येणार नाही. लक्षात घ्या. कारण तुम्ही कोणत्याही दिशेने ती फोल्ड केली तरी देखील तिचे काय होत आहेत, दोन समान भाग होत आहेत. बरोबर की नाही. मग आता बघा, ए आहे. ठीक आहे. आता हा जो ए आहे त्याला मी उभी रेषा मारून घेतली आणि सांगितलं की बाळांनो, तुम्ही डावीकडचा भाग उजवीकडे दुमडून घ्या, तर त्याचे दोन समान भाग होतील का, तर येस होणार. बरोबर.
हा डावीकडचा भाग उजवीकडे फोल्ड केला किंवा दुमडून घेतला तर त्याचे समान भाग होतात. बरोबर? म्हणजेच आकृती काय झाली? सममित आकृती झाली. बर, मग मी म्हटलं आता काय करा, वरतून पेपर खाली दुमडून घ्या किंवा वरचा भाग जो ए दिलेला आहे तो हा जो भाग आहे तो खालच्या ह्याच्यावरती फोल्ड करा, दुमडून घ्या. समान भाग होतो का? पहा, समान भाग होतो का? पटापट आन्सर द्या. होतो का? नाही. अगदी बरोबर, नाही होणार. तुम्ही कोणालाही आणा आणि सांगा, विचारा, याचे दोन समान भाग करा, विचारा त्याला, होईल का? नाही होणार. का? कारण वरचा आणि खालचा भाग हा सारखा नाही आहे. वरचा आणि खालचा भाग हा वेगळा आहे. म्हणजेच आकृती झाली असममित आकृती. बघा, म्हणजे काही आकृत्यांचे दोन समान भाग होतात म्हणजे सममित आकृती, आणि अशा काही आकृत्या आहेत त्यांचे दोन समान भाग होत नाहीत म्हणजे ती आकृती आहे असममित आकृती. लक्षात आलं का? मग या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेट्स दिलेले असतील, अंक दिलेले असू शकतात. ठीक आहे, या आकृतींवरून तुम्हाला तिथं प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला प्रत्येक ऑप्शन मध्ये एकतर उभी रेषा मारून बघा. बघा, मी तुम्हाला हे पण सांगते, प्रत्येक वेळेला ए बी सी आणि डी हे जे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात त्यावेळेला तुम्हाला जे तिथं अल्फाबेट्स किंवा अंक दिलेले असणार आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी एकतर अगोदर आडव्या रेषा मारून बघा, दिलेलं चिन्ह सममित आहे का असममित आहे काय आहे ते प्रत्येक याला तुम्हाला आडव्या रेषा मारून, म्हणजे मी इथं जशी आडवी रेष दिली आहे की नाही अशा पद्धतीने आडवी रेष मारून पहा. मग उत्तर येतं का ते चेक करा. जर आडवी रेषा मारून जर उत्तर नाही निघालं, दोन आन्सर निघत असतील तर त्यावेळेला उभ्या रेषा मारून तुम्ही आन्सर काढायचं आहे. लक्षात घ्या. असं नाही करायचं की एकाला उभी एकाला आडवी, असं नाही चालणार. एकतर उभ्याच घ्या चारही ऑप्शनला किंवा आडव्याच रेषा घेऊन पहा, बरं का? हे मात्र आठवणीत ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्या नियमांचा उपयोग करता येईल. एक आडवी, एक उभी, एक आडवी, पुन्हा आडवी, पुन्हा उभी, अशा जर रेषा मारत गेलात तर तुमचं उत्तर पूर्णपणे चुकणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे एकतर उभ्याच किंवा एकतर आडव्याच रेषा मारा. ठीक आहे, चला मग ही आकृती झाली आहे असममित आकृती. बघा, तुम्ही भौमितिक आकार सुद्धा घेऊ शकता. असं नाही की अल्फाबेट्सच आहेत किंवा अंकच दिलेले असू शकतात, भौमितिक आकार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात. मग या ठिकाणी मी अशी रेषा मारून बघितली तर वरचा आणि खालचा भाग दोन समान भाग मला दिसत आहेत, म्हणजेच आकृती सममित होते. बघा, आणि मी जर तीच रेषा उभी मारली त्याच आकृतीला तर याचे दोन समान भाग होत नाहीत, म्हणजेच ती आकृती असममित झाली. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त वर्तुळ सोडला किंवा अजून एखादं कोणतं चिन्ह आकृती किंवा काही असेल एखादं जर सोडलं तर याला कसंही जरी तुम्ही रेषा मारून पाहिल्या तर त्याची आकृती सममितच होणार आहे, त्याचे दोन समान भाग होणार आहेत. परंतु अशा काही आकृत्या आहेत उभी जर रेषा मारली तर याचे दोन समान भाग होत नाहीत. मी अशी रेषा मारली तर हा भाग आणि हा भाग याचे दोन समान भाग होतात. लक्षात घ्या. ठीक आहे, हे मात्र तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कशा रेषा मारून त्याचं उत्तर काढणार आहात ते. अल्फाबेट उभी रेषा मारली, समान भाग होतात का? होतात का समान भाग? नाही होणार.
कारण हा डावीकडचा भाग उजवीकडे जर दुमडून पाहिला तर त्याचे दोन समान भाग होत नाहीत, म्हणजे असममित आकृती. आडवी रेषा मारा, असममित आकृती. क्रॉस रेषा मारा, असममित आकृती. इकडनं क्रॉस मारा, असममित आकृती. कशाही पद्धतीने जरी आपण या यसलाही केलं तरी आकृती मात्र असममितच राहणार आहे, त्याचे दोन समान भाग होत नाहीत. बघा, या ठिकाणी मी एम च काय केलं, उभी रेषा मारली, सममित आकृती होते. आडवी मारली, असममित आकृती होते. याला उभी मारा किंवा आडवी मारा, सममितच आकृती राहणार आहे. तिसरा नियम पहा, समजतंय ना? थोडं फास्ट होणार कारण आता रिव्हिजन आहे. बोला चेतन राऊत, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? काही अडचण? बघा, जिथं जिथं तुम्हाला शंका वाटते ना तिथं लागलीच विचारून घ्या. नाही ना अडचण काही? चला मग थोडं फास्ट होईल. आवाज अडखळत येतोय का? ज्ञानदीप, रेंज मध्ये बसा बेटा. फक्त तुलाच अडचण आहे त्यामुळे तू थोडस रेंज मध्ये बस, बाकीच्यांना कोणालाही डबल आवाज जात नाहीये. तिसरा नियम पहा, एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. तर हे सुद्धा तुम्हाला ठाऊक आहे, बरोबर? बघा, मग एकात एक किती आकृत्या असतील? 2 असतील किंवा 3 असतील. ठीक आहे, मग या ज्या एकात एक आकृत्या दिलेल्या आहेत तर या आकृत्यांमध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जी बाहेरील रचना दिलेली आहे, जी बाहेरची आकृती तुम्हाला अगोदर दिलेली आहे ती पहा आणि त्याची तुलना करा आणि मग त्या आतील आकृत्यांची तुलना करायची आपल्याला. तुम्हाला मी बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे, आकृतीसह तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं. म्हणजे समजा या ठिकाणी वर्तुळ आहे, मग चौकोन आहे, मग त्रिकोण आहे. एकात एक अशा किती आकृत्या झाल्या? 3 आकृत्या झाल्या, बरोबर की नाही? मग अगोदर तुम्हाला वर्तुळाची तुलना करायची आहे. प्रत्येक ए, बी, सी आणि डी मध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये तो वर्तुळ चेक करायचा आहे, बाहेर आहे का, आत आहे, कुठे दिलेला आहे. मग नंतर चौकोन दिलेला आहे, आतील आकृतीची तुलना करायची, मग त्रिकोणाची तुलना करायची. म्हणजे प्रत्येक भाग तुम्हाला ए, बी, सी आणि डी मध्ये चेक करायचा आहे, म्हणजे तुलना करायची आहे त्याची. लक्षात आलं? बघा, आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात. आता हे तर तुम्हाला झालेलं आहे, कारण आरशाची प्रतिमा आणि पाण्याचं प्रतिबिंब अतिशय छान पद्धतीने तुम्हाला ओळखता येतं, काढता येतं, नाही का? डावीकडचा भाग हा आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसत असतो आणि उजवीकडचा भाग हा आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडे दिसतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि पाण्याचं प्रतिबिंब जे आहे ते सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने सांगता येतं. आरशाची प्रतिमा ओळखता येते, पाण्याचं प्रतिबिंब ओळखता येते. कोणाला अडचण आहे का या नियमावर? सांगा, कोणाला अडचण आहे का या नियमावर? अक्षरा बोला.
हँड रिक्वेस्ट दिली आहे का बोरकर? हँड रिक्वेस्ट द्या. चला बोरकर, तुमची रिक्वेस्ट येत नाहीये. दिली असेल तर परत एकदा बंद करून परत द्या. मला दिसत नाहीये रिक्वेस्ट. बोला, काय अडचण आहे? माईक ऑन केला आहे. चला ठीक आहे. चला आता बघा, तुम्हाला पुस्तकामध्ये एकूण 4 नियम दिलेले आहेत, बरोबर? किती आहेत? 4च आहेत ना? तर 4 नियम दिलेत, परंतु पुढच्या नियमावर आधारित प्रश्न दिलेले आहेत, म्हणून मी पुढे अजून 2 नियम एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. आकृती घटीवत व प्रतिघटीवत फिरते. बघा, दिलेली जी आकृती आहे ती घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरते. घटीवत म्हणजे काय? घटीवत म्हणजे आपलं घड्याळ जसं फिरतं गोल, त्या पद्धतीने ही क्रिया काय होत गेली? 12 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे उजवीकडून पुन्हा 12 पर्यंत फिरत आलं, म्हणजे ही क्रिया झाली घटीवत क्रिया, बरोबर? रेग्युलर जसं आपलं घड्याळ फिरतं त्याप्रमाणे. कोणती क्रिया झाली? घटीवत क्रिया. कशी? उजवीकडून फिरत आलं, घड्याळ जसं रेग्युलर फिरतं ती असते घटीवत क्रिया. आणि त्याच्या उलट दिशेने म्हणजेच 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 पुन्हा 12 म्हणजे ही उलट क्रिया फिरते. उलट फिरतं घड्याळ जसं. 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 म्हणजेच ही क्रिया झाली प्रतिघटीवत क्रिया. लक्षात घ्या, घड्याळाच्या उलट फिरण्याच्या क्रियेला प्रतिघटीवत क्रिया असं म्हटलं जातं. आणि घड्याळ जसं नेहमीप्रमाणे गोल फिरतं त्याला घटीवत क्रिया असं म्हटलं जातं. बर, आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे नियमामध्ये की आकृती म्हणजे दिलेली आकृती आहे ती जर अशी फिरत गेली तर ती क्रिया घटीवत क्रिया झाली. म्हणजेच एखादं चिन्ह आहे, हे चिन्ह कसं फिरत गेलं? इथून इथं आलं, इथून इथे, इथून इथे आणि इथून इथे, म्हणजे हे कसं फिरत गेलं? घटीवत फिरत गेलं. लक्षात घ्या, कोणती क्रिया झाली? ही घटीवत, बरोबर? आणि जर का एखादं चिन्ह उलट फिरत गेलं तर ते म्हणजे इथून खाली आलं तर असं गेलं, इथून इथे, इथून इथे आणि पुन्हा ते इकडे, म्हणजे ही क्रिया काय झाली? प्रतिघटीवत, बरोबर? घटीवत क्रिया आणि प्रतिघटीवत क्रिया. डावीकडून फिरत आलं आकृती की समजायचं प्रतिघटीवत फिरली, आणि उजवीकडून फिरत गेली समजायचं घटीवत फिरली. एवढं लक्षात ठेवा, ज्यांना फार लक्षात राहणार नाही त्यांचं. ठीक आहे. बर, नुसतं घटीवत फिरते का? तर बघा, इथं अजून नियम दिलेला आहे. प्रश्न आकृती किंवा प्रश्न आकृती मधील चिन्हे. बघा, प्रश्न आकृती म्हणजे आता समजा ही जी आकृती आहे, समजा त्रिकोणाची आकृती आहे, हा त्रिकोण आहे, हा चौकोन जो प्रत्येक आकृतीमध्ये दिलेला असतो, बरोबर? मग आता ही झाली प्रश्न आकृती आणि याच्यात जर मी काही चिन्ह दिलेले असतील, वर्तुळ असेल
गुणाकार असेल, प्लसचं चिन्ह असेल. ठीक आहे. मग आता ही प्रश्नाकृती म्हणजे हा त्रिकोण पूर्ण तयार आहे तो, किंवा प्रश्नाकृतीमधील चिन्हे म्हणजे हे आतील जे गुणाकार आहे, वर्तुळ आहे, प्लसचं चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहेत ते. मग प्रश्नाकृती किंवा प्रश्नाकृतीमधील चिन्हे 45 अंशात, 90 अंशात किंवा 180 अंशात किंवा इथं मी दिलेलं नाहीये पण किंवा काही अंशात, परंतु पहिल्या टॉपिक मध्ये काही अंशात जी दिलेलं आहे ते नाहीये याच्यात. तुम्हाला जसं की चौथ्या टॉपिक मध्ये आहे किंवा 5व्या टॉपिक मध्ये काही अंशात आकृत्या फिरलेल्या आहेत, पण याच्यामध्ये नाही, म्हणून मी तुम्हाला काही अंशात दिलेलं नाही. 45 अंशात, 90 अंशात किंवा 180 अंशात कशा फिरतात? घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरतात. ठीक आहे. मग 90 अंशात म्हणजे किती? तर पहा, इथून आकृती फिरत गेली इथपर्यंत म्हणजे ही आकृती 90 अंशात फिरली. किती अंशात फिरली? 90 अंशामध्ये. कशी? घटीवत. का? तर इकडनं इकडं फिरत आली ना, म्हणून घटीवत. तीच जर का आकृती इथून, हा वर्तुळ आहे, इथून इकडे फिरत गेला, इथं आला, तर तो किती अंशात फिरला? 90 अंशात. कसा? प्रतिघटीवत. लक्षात आलं का? इकडून इकडे फिरत आला हा वर्तुळ, म्हणून तो घटीवत 90 अंशात फिरला, आणि इथून इकडे फिरत आला म्हणून तो 90 अंशात प्रतिघटीवत फिरला. येस, येते लक्षात? लक्षात येते बाळांनो? ठीक आहे. मग आता हे झालं 90 अंशाचं. मग आता आकृती जर का हा वर्तुळ इथे होता, फिरून तो इथे आला, ठीक आहे, इकडून फिरत येईल किंवा इकडनं फिरत येईल, कारण त्याची खाली बाजू आहे म्हणून. मग तो 180 अंशामध्ये आकृती फिरते. लक्षात घ्या, आकृती किती अंशात फिरते? 180 अंशात. एरो आहे दिलेला, एरोचं जे टोक आहे ते वरच्या दिशेने आहे, आणि ते टोक जेव्हा खालच्या दिशेने गेलं याचा अर्थ आकृती 180 अंशामध्ये फिरते. लक्षात घ्या. त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण जर का 180 अंशामध्ये फिरवायचा असेल तर तो अशा पद्धतीने फिरेल. आकृती जर का एरो असा असेल, दुसऱ्या भागात तो असा झाला, याचा अर्थ आकृती 180 अंशात फिरली. ठीक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मग ते घटीवत प्रतिघटीवत फारसं काही तिथं हे होत नाही, कारण डायरेक्ट तो कसाही फिरून गेला तरी तो असाच दिसतो एरो. लक्षात घ्या, तो इकडनं डावीकडनं फिरत गेला काय प्रतिघटीवत, किंवा उजवीकडनं फिरत गेला काय घटीवत, तरी त्याची दिशा मात्र हीच राहणार आहे, त्यात बदल होत नाही. त्यामुळे इथं घटीवत प्रतिघटीवतची काही अडचण येणार नाही बघा तुम्हाला 180 अंशाच्या आकृतीमध्ये. आलं लक्षात? होय होय, सरळ कोनात, बरोबर. मग आता हे झालं 180 अंशाचं. आणि जर का आकृती इथून इथेच फिरत गेली, एवढीच फिरली, म्हणजे हा वर्तुळ इथे होता, पुन्हा तो इथे आला, तो किती अंशामध्ये फिरला? तर 45 अंशामध्ये फिरला. पण कसा? अर्धवट नाही सांगायचं, पूर्ण वाक्यात सांगायचं. ते घटीवत फिरला. कसा फिरला? घटीवत. वर्तुळ इथे होता, इथून इथे सरकला, 45 अंशात घटीवत फिरला. किंवा तो इथून इकडे जर गेला तर तो 45 अंशात कसा फिरला रे? प्रतिघटीवत. लक्षात आलं?
एखादी आकृती बघा, एखादं हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ मला 45 अंशात घटीवत फिरवायचा आहे पूर्ण चौकोनात. लक्षात घ्या, पूर्ण चौकोनामध्ये मला ते चिन्ह जे आहे ते घटीवत फिरवायचंय. मग आता 45 अंशात फिरून ते मध्यभागी येणार इथे, पुन्हा 45 अंशात इथे जाणार, पुन्हा 45 अंशामध्ये ते इथे येणार, पुन्हा इथे, इथे, इथे आणि इथे. म्हणजे बघा हे चिन्ह कसं फिरत गेलंय, 45 अंशात घटीवत चिन्ह फिरत गेलेलं आहे. आणि त्याच्या उलट जर का फिरवलं तर ते कसं फिरतंय, प्रतिघटीवत 45 अंशामध्ये मध्यभागी असेल, पुन्हा ते इथं, मग इथं, या ठिकाणी असं आणि पुन्हा असं. म्हणजे हे झालं 45 अंशात प्रतिघटीवत आकृतीतील चिन्ह फिरतंय. आलं लक्षात? समजलं? घटीवत उजवीकडून फिरवलं किंवा डावीकडून फिरवलं तर ते 45 अंशात फिरलं. ठीक आहे, समजलं का? किती किती फक्त 45 अंशात, 180 अंशात आणि 90 अंशात एवढंच विचारलं जातं बघा. फार काही लोड नाहीये तुम्हाला. ठीक आहे, समजले का नियम सर्वांना? फास्ट घेतले पण समजून म्हणजे समजतील अशा पद्धतीने घेतले. समजले का सर्वांना नियम? काही अडचण आहे का? समजले? बर, प्रश्न पण घेऊन टाकू, फास्ट मध्ये घेऊन टाकू. ओके, कोणाला काही अडचण नाहीये. आय थिंक हा प्रश्न काल आलेला होता का परीक्षेमध्ये? मला कोणीतरी टाकला होता, नाव आठवत नाही मला. चला फास्ट आन्सर पाठवा. ओके, अगदी बरोबर आहे. चला फास्ट आता हँड रिक्वेस्ट द्या पटापट. बोला सात्विक. सात्विक ठाणगे. श्रेया. श्रेया अधुरे का? आर्यन जाधव. चला, ज्यांना ज्यांना बोलायचे त्यांनी तिथं असायला हवं आणि पटकन बोलायला हवं. आर्यन जाधव. आरव भाकरे. आरव. हॅलो, बोला. आले. ओके, बघा काय झालेलं आहे, ए आलेला आहे बरोबर. या ठिकाणी पी क्यू आर एस, पी क्यू आर एस, पी क्यू आर एस, पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे. मग काय बरं इथं ए का आलं? ए पहिले बी मध्ये आकृतीतील जे चिन्ह आहेत ते घटीवर फिरतात. नाही, प्रतिघटीवर. प्रतिघटीवर. करेक्ट. बघा इथून इथे फिरत गेलेलं आहे हे, म्हणजे प्रतिघटीवत क्रिया होते. बघा लक्षात घ्या, पी क्यू आर एस, पी क्यू आर एस.
इथं काय झालंय पी क्यू आर आणि एस म्हणजे याच ए मध्ये काय झालंय घटीवत घटीवत फिरवलेले आहेत आणि बाकी ऑप्शन मध्ये प्रतिघटीवत म्हणून उत्तर ए. चला नेक्स्ट तन्मय. तन्मय हॅलो मॅम. बोला. मॅम माझे उत्तर एवढा वेळ नाही लागला पाहिजे झालेला आहे भाग हा. सी आले. काय आलं? सी. ओके सांगा पटकन. स्पष्टीकरण दे. मॅम पहिल्या ए मध्ये बाहेरून त्रिकोण दिलेला आहे. हम्म. आतमध्ये पंचकोन आहे. हम्म. त्रिकोणहून दोन हम्म. तसंच दुसऱ्यावर चौथ्या आकृतीत होईल. बर चला लक्षात आलं मला तुला काय म्हणायचं ते. बघा बाहेरची रचना ए मध्ये 3 बाजूंची आहे. आत 2 बाजूंनी वाढून पंचकोन तयार झाला. बी मध्ये पंचकोन आहे. पंचकोनाला 5 बाजू आहेत. आतमध्ये जाऊन सप्तकोन झाला असणार 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 कोणांचा सप्तकोन म्हणजे यात सुद्धा काय झालेलं आहे 2 बाजू ऍड करून आतली रचना तयार झाली. या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे बाहेर चौकोन आहे. चौकोनाला 4 बाजू असतात. त्यात 2 बाजू ऍड करा 6 येणार. 6 बाजूंचा कोन तयार झाला. परंतु सी मध्ये काय आहे बाजू 6 आहे षटकोनाला आणि इथं वजा 2 केल्यावर किती येणार 4 म्हणजे इथं 2 कमी करून आतली रचना दिलेली आहे. बाकी रचनेमध्ये आतमध्ये 2-2 बाजू वाढून आकृतीत दिलेली आहे. पण इथं तसं केलं नाही म्हणून उत्तर पर्याय सी आलं. चला पुढे घ्या. मॅम सुप्रिया सुरोसे. अभिषेक नेहरकर. हॅलो मॅम. हम्म. माझं उत्तर सी आलं. ओके. ऑप्शन नंबर ए बी आणि डी मध्ये आतील व बाहेरील रचना सारखी आहे व सी मध्ये बाहेरील व आतील रचना वेगळी आहे. बरोबर. बघा ऑप्शन ए बी आणि डी तीनही ऑप्शन मध्ये आतील व बाहेरील रचना सेम आहे. परंतु सी मध्ये आतली आणि बाहेरची रचना वेगळी आहे म्हणून सी उत्तर आलं. चला नेक्स्ट. स्नेहल हिराडे बोला. स्नेहल. हॅलो मॅम. माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. ओके चला फास्ट सांगा. ऑप्शन नंबर डी पहिल्या आकृतीत के आय टी आहे मॅम. त्या तिन्ही आकृतीत सारखेच अल्फाबेट आहेत आणि डी नंबरच्या याच्यात सी वेगळा आहे. बरोबर. के दिलाय आय दिलाय इथं टीच्या जागेवर सी दिलाय म्हणून पर्याय डी. गुड. स्वाध्याय सुरू झालाय. श्रावणी. फिरसे बोला सर. हॅलो मॅम. हम्म. या आकृतीमध्ये माझं उत्तर बी आलेलं आहे. का बर की जे ब्लॅक कलरचे जे रंगवेले ना ते तोंडाच्या बाजूनी आहे आणि बी च्या याच्यात मागच्या
मागच्या बाजूने म्हणून माझं उत्तर बी आलं. बरोबर. स्वाध्याय नाही वाटता, नमुना प्रश्नच चालू आहेत ना हे. येस मॅम. बरोबर. चला ऑप्शन नंबर बी, कारण हा छायांकित भाग जो आहे तो लास्टला दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी शेवटी रिकामा भाग दिलेला आहे, म्हणून पर्याय बी. गुड. नेक्स्ट, रुचा लगड. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. कारण की मॅम जो आतला वर्तुळ आहे ना त्याला जोडून तो बाहेरचा बाण आहे, पण ऑप्शन नंबर डी मध्ये तो गोल बाहेर आला आणि ते बाणचं टोक त्या गोलामध्ये गेलंय. करेक्ट. व्हेरी गुड. छान. नेक्स्ट, प्राजक्ता. कोकाटे. हॅलो मॅम. हम्म. माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. ओके, सांगा. कारण मॅम पहिली आकृती दुसरी आकृती पहिल्या आकृतीसारखी केली तर उजवीकडचा तो वरचा छायांकित वर्तुळ तो ना वरच्या साईडला येतो. उजवीकडे. हाही उजवीकडे येईल, हाही उजवीकडे येईल. फक्त हा डावीकडे येतो, म्हणून पर्याय सी. म्हणजे हे चेंज झाले म्हणजे बाकी सर्व चेंज झाले सी मध्ये. बरोबर बेटा. थँक्यू मॅम. किंवा हे असं हे बघा, इथं काय दिले, आकृती 90 अंशात फिरवल्यास उत्तर सी मिळेल. आकृती 90 अंशामध्ये फिरवली तरी सुद्धा उत्तर सी काढता येतं. किंवा उभ्या स्थितीत, म्हणजेच या स्थितीत जर आकृती फिरून घेतली उभी, 90 अंशातच फिरते नाहीतरी, कारण हे आडव्या ज्या आहेत आकृत्या त्या उभ्या सरळ केल्या म्हणजे त्या आकृत्या काय फिरल्या, 90 अंशामध्ये फिरल्या. आणि त्या स्थितीत आणून पाहिल्या तर छायांकित वर्तुळ हा प्रत्येक भागामध्ये उजवीकडे दिसतो, फक्त सी मध्ये डावीकडे दिसतो. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन. आर्या, बोला. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. कारण घाई, अति घाई संकटात नेई. घाई करू नका. मॅम थांबा. चित्र आकृत्यांमध्ये ना ते दोन बाणाचे टोक आहे ना ते 90 अंशात आहेत. ए मध्ये तसं नाही, म्हणून उत्तर पर्याय ए. हो. रॉंग बेटा. बघा, प्रत्येक ठिकाणी बाण जो आहे ते वर्तुळाच्या म्हणजे बाहेरच्या दिशेने आहे, वर्तुळाकडे. परंतु सी मध्ये एक बाण वर्तुळाकडे बाहेर आहे आणि एक बाण केंद्रस्थानाकडे आहे, केंद्रबिंदू जवळ आहे. बरोबर, येते का लक्षात? हो. एक एरो जो आहे तो वर्तुळाकडे आहे बाहेरून, आणि एक आहे तो मध्ये जो केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूकडे आहे आतमध्ये. म्हणजे एक बाहेर आणि एक आत. मग तुम्ही विचार काय केला की हे सगळे काटकोनात आहेत, हा विशाल कोणात आहे म्हणून ए, तर असं नाही होणार. लक्षात घ्या. म्हणजे इथं थोडस निरीक्षण करताना चूक झालेली आहे. हे तर व्हायला नको ना, असं होऊ देऊ नका. व्यवस्थित विचार करूनच उत्तर काढा, घाई करू नका. उत्तर येईल सी. बघा, पर्याय सी मध्ये एक बाण परिघाजवळ आहे व एक बाण केंद्रबिंदूकडे आहे, म्हणून उत्तर पर्याय सी. चला नेक्स्ट. प्राप्ती. बोला प्राप्ती. नरुटे. हो. हम्म. हॅलो.
बोला. हॅलो बोल बोल, येतोय आवाज बेटा. मॅम, माझे उत्तर काय आलं? बी आले. डी. कारण बी. डी नाही मॅडम, बी. बी. अच्छा, कारण तिथं आहे का, ती वेगळे आणि इकडे वेगळी तर. बघा, केंद्रस्थानी असलेली रचना किंवा आकृती 3 बाजूंची आहे. 3 बाजूंची आकृती आहे म्हणून बाहेर तुम्हाला 3 वर्तुळ दिलेले दिसत आहेत. सी मध्ये केंद्रस्थानी चौकोनाची आकृती आहे. चौकोनाला 4 बाजू आहेत म्हणून बाहेर तुम्हाला 4 वर्तुळ दिलेले दिसत आहेत. डी मध्ये पंचकोन आहे. पंचकोनाला 5 बाजू आहेत म्हणून बाहेर तुम्हाला 5 वर्तुळ दिलेले दिसत आहेत. परंतु बी मध्ये बाहेर आतील जी रचना आहे ती पतंगाकार आहे. त्याला बाजू 4 आहेत आणि बाहेर वर्तुळ 3 आहेत म्हणून वेगळी आकृती. ऑप्शन नंबर. आकृतीमधील आतमध्ये जी रचना दिलेली आहे त्या रचनेपासून बाहेरील वर्तुळ तयार होतात, परंतु बी मध्ये तशी क्रिया होत नाही म्हणून उत्तर पर्याय बी. चला नेक्स्ट. कोकाटे. हॅलो मॅम. बोलो. मॅम, माझं ऑप्शन नंबर डी आलं. कारण कारण ए बी सी मध्ये 4 रेषा आहेत, फक्त डी मध्ये 5 रेषा आहेत. बरोबर. प्रत्येक ऑप्शन मध्ये 4 रेषेंपासून आकृती तयार झाली, इथं 5 ची आहे म्हणून उत्तर डी. पर्याय डी वगळता सर्व आकृत्या 4 रेषेंपासून बनल्या आहेत म्हणून उत्तर पर्याय डी. चला नेक्स्ट. शरयू. हॅलो बोला. मॅम. बोला. पर्याय क्रमांक सी आले मॅडम. ओके. कारण कारण की आपण ती आकृती फिरवली ना, हम्म, मग ती ती खाली येत नाही म्हणून. बीच्या स्थितीत जर या आकृत्या आणून पाहिल्या सर्व, म्हणजे त्रिकोण सरळ उभा करून पाहिला, तर ही जी रेषा दिलेली आहे अशी रेषा ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये पण आहे. परंतु ही आकृती सी मधली जर सरळ केली तर रेषा ही डावीकडे दिसते म्हणून उत्तर पर्याय सी. हा पर्याय सी मॅडम. वगळता सर्व आकृतीत तिरपी रेषा उजवीकडे आहे म्हणून उत्तर पर्याय सी. मॅडम आहे काय? ही जी स्पष्टीकरण ती लिहायची आहे का? नाही नाही नाही, आता रिव्हिजन आहे बेटा, हे झालेलं आहे ना ऑलरेडी. हा. म्हणजे मी या वेळेस बोलते. नाही नाही, लिहायला वेळ नाही ना आता. तू रेकॉर्डिंग पाहिली नाही का? हा, पाहिली. हा, मग त्यातलं लिहून नाही का घेतलं? घेतलं मॅडम, बॅच 2 च्या बॅच मध्ये. हा, मग आता नाही लिहायची गरज, आता रिव्हिजन आहे. हा. हा. चला अनन्या. हॅलो मॅम. बोला. मॅम, ह्याचं ऑप्शन नंबर सी आले. ओके, व्हेरी गुड. सांगा, स्पष्टीकरण द्या. सर्वात RUN आणि RNU असे आहेत आणि सी मध्येच के आले. म्हणजे आरच्या जागेवर के दिलाय, यू आहे, एन आहे, परंतु आरच्या जागेवर काय दिलाय त्यांनी? के, म्हणून उत्तर सी. आकृती सी वगळता सर्व आकृतीत RUN ही अक्षरे आहेत म्हणून उत्तर पर्याय सी. चला नेक्स्ट. ओमराज पवार. पाऊस काल लय झाला, आज नाही काय. ओमराज. हॅलो. बोला. मॅम, ह्याचं उत्तर सी आहे.
कारण सगळे वाहन रस्त्यावर चालतात आणि तेच एकटे पाण्यात चालते. बरोबर. जहाज ही पाण्यावर चालते व इतर वाहने रस्त्यावर चालतात, म्हणून उत्तर पर्याय सी. चला घ्या पुढे. हॅलो मॅम. मॅम, काय? माईक बंद करू? चला. सिद्धेय. बोला सिद्धे. सार्थक डोके. सार्थक डोके. अक्षत कनसे. सई दिदार. सई दिदार. हॅलो मॅम, बोला. आवाज येतोय? हो. मॅम माझे उत्तर बी आले. कारण मॅम ए सी आणि डी मध्ये काटकोन त्रिकोण आहेत आणि बी मध्ये आपला साधा त्रिकोण आहे. लघुकोन आहे. लघुकोन येस. त्रिकोण. चला बरोबर. माईक बंद करू? हो. चला नेक्स्ट. समृद्धी थोरात. हॅलो मॅम, बोला. माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. काय आलं? ऑप्शन नंबर डी. डी. ओके. कारण कारण पहिल्या भागात डावीकडे एक रेखांकित वर्तुळ आहे, मग बी छायांकित. छायांकित वर्तुळ आहे. बी मध्ये जर फिरावं वरती आकृती फिरवली तर त्या डावीकडे छायांकित वर्तुळ येईल. बी मध्ये पण वरी आकृती फिरवल्यावर डावीकडे छायांकित वर्तुळ येईल आणि डी मध्ये उजवीकडे आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी माझं उत्तर आलं. बर. बघा हा जो वर्तुळ आहे छायांकित, तो पुढे गेला म्हणजे या ठिकाणी आला, इथून तो खाली येणार, आला या ठिकाणी, इथून तो इथे यायला हवा होता परंतु तो उलट गेला मागे, म्हणजे या ठिकाणी. आकृती काय होती थोडक्यात? आकृतीतील चिन्ह घटीवत फिरत जाते. बरोबर. बरोबर का? आता हे बघा, हे सुद्धा इथं 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 आणि इथं हे फिरलंय बरोबर. हा चौकोन वरतून खाली आला, खालून डावीकडे गेला, इथून तो वरती जाणार, आला इथे. हे दोन्हीही आकृत्या बरोबर फिरलेल्या दिलेल्या आहेत. फक्त जो छायांकित वर्तुळ दिलेला आहे तो मात्र इथं व्यवस्थित फिरवला नाही, म्हणजे घटीवत फिरवला नाही, तो प्रतिघटीवत उलट फिरलाय. म्हणून उत्तर पर्याय डी. अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे आणि फार मोठ्याने गरजते. आमच्या इथं नाही चालू पण हम्म. आमच्या इथं नाही आहे पाऊस. तुमच्या तिकडे नाही का? आमच्या इकडे फार जोरात चालू आहे. आकृतीमधील छायांकित वर्तुळाचे स्थान लक्षात घेतल्यास उत्तर पर्याय डी मिळते. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन.
दही अंडे. हॅलो मॅम, आवाज येतोय? हो हो. मॅम माझं ऑप्शन नंबर. हॅलो मॅम. बोला बोला. मॅम स्क्रीन आहे ना मॅम, फक्त बी आणि सीच ऑप्शन दिसते मॅम स्क्रीन मध्ये. झुमिंग झालंय का? पुस्तकात बघा आकृती. मॅम ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. कारण मॅम ए बी सी आणि दोन वर्तुळ मिक्स आहे आणि फक्त डी मध्ये तिन्ही पण वर्तुळ मिक्स आहे. मिक्स नाही, छेदतात असं म्हणायचं. एकमेकांना हे वर्तुळ काय झालेले आहेत, छेदलेले आहेत. प्रत्येक ऑप्शन मध्ये पाहिलं तर दोन वर्तुळ एकमेकांना छेदलेले आहेत, परंतु डी मध्ये तीनही वर्तुळ एकमेकांना छेदलेले आहेत, म्हणून उत्तर पर्याय डी. आणि जर का वर्तुळ असे असतील तर ते वर्तुळ एकमेकांना स्पर्श झाले म्हणता येतील, आणि जर का वर्तुळ असे दिलेले असतील तर ते वर्तुळ एकमेकांना छेदलेले आहेत असं म्हणतात. ठीक आहे. बघा, पर्याय ए बी सी मधील दोन वर्तुळे एकमेकांना छेदतात, पर्याय डी मधील तीन वर्तुळे एकमेकांना छेदतात, म्हणून उत्तर पर्याय डी. थँक्यू चालेल, मॅम. थांबूया इथे. बाय, वेलकम. चला, ज्यांचे आज पेपर बाकी आहे त्यांनी आज देऊन टाका, उद्या मला सोल्युशन घ्यायचं आहे. चलो फिर मिलेंगे कल. बाय बाय.